नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजचा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, पूर्ण पहा. आजचा विषय आहे मेंटेनन्स म्हणजेच पोटगी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा पॉइंट यामध्ये हा आहे की पोटगी म्हणजेच मेंटेनन्स याची कोणत्याही प्रकारची फिक्स रक्कम नसते. ती त्या प्रत्येक केसनुसार ठरवली जाते. कोर्ट काय बघतं? पतीचं उत्पन्न, पत्नी कमवते का, आणि दोघांची लाईफस्टाईल. आणि मुळात महत्त्वाचा पॉइंट हा आहे मुलांचा खर्च आणि जबाबदाऱ्या. साधारणतः कोर्ट हे पतीच्या इन्कम मधला 25 ते 33% भाग हा पोटगी म्हणजेच मेंटेनन्स म्हणून देऊ शकतं, पण हे फिक्स नसतं. यामध्ये महत्त्वाचे 3 पॉइंट्स आहेत. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट, पत्नी अर्निंग म्हणजेच कमवत जरी असली तरी तिला मेंटेनन्स मिळतो. आणि दुसरा पॉइंट, मुलांसाठीचा वेगळा मेंटेनन्स मिळतो. आणि तिसरा पॉइंट, परिस्थिती बदलली तर त्या मेंटेनन्सची किंमत ही सुद्धा बदलू शकते. आता आपण एक सोपं उदाहरण पाहूया. जर पतीची इन्कम अंदाजे 50,000 रुपये आहे, तर त्यामधून 10 ते 15,000 रुपये त्या पत्नीला मेंटेनन्स म्हणजेच पोटगी म्हणून मिळू शकते. मेंटेनन्स म्हणजे पोटगी ही फॅक्ट्स आणि प्रूफ्सवर ठरते, नुसत्या रूल्सवर नाही. आशा करते की आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरला असेल. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच सोप्या लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.